आता मराठा आरक्षणावरनं पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपलेली आहे। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगे यांनी 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे आणि आता खरी मजा हिशोब चुकता करायचा असा टोला जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावलाय। तर जरांगेंच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही पलटवार केलाय। 25 जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवलं। आता मला किती सहन होईल मला माहित नाही, कारण प्रत्येक वेळेस मी 8-10 दिवस 15 दिवस 16-17 दिवस करायचो, परंतु इतके उपोषण केल्यामुळे मला आता उपोषण सहन होत नाही। पण मी मरायला माझ्या समाजासाठी गेलो, एक मेला तरी चालन, पण माझ्या करोडो मराठीचे लेकरं सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न आहे। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे, याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ। मंत्रिमंडळ घोषित झालेलं आहे, खाते वाटप झालेलं आहे आणि आता मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या दालनाचं नूतनीकरण केलं जातंय। अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसतायत। एकीकडे विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीचा खडखडाट ऐकू येतोय आणि असं असताना मंत्र्यांच्या दालनासाठी उधळपट्टी कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी, पाहूया। नवीन मंत्रिमंडळाच्या नवीन मंत्र्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण किंवा त्याचं कामकाज जे आहे ते मंत्रालयात सुरू झालेलं आहे। आपण 6व्या मजल्यावर आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकता की कामकाज जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की नवीन सरकार आलेलं आहे, जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे, दालनांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा अशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना दालनं कुठे द्यायची याच्या संदर्भातलं वेगवेगळी चर्चा सुरू झाली, कारण की जास्त मंत्री असल्यामुळे दालनांची समजा काही तुटवडासुद्धा दिसून आला, तरीसुद्धा काहींना विधानभवनाच्या परिसरामध्ये दालनं देण्यात आलेली आणि ही दृश्य जी बघू शकतात की कपाट असतील, टेबल असतील किंवा फायलांची आवरासावर असतील, ही मंत्रालयामध्ये आता सुरू झालेली लगबग, कारण की आता काही मंत्री ज्यांचे दालनं जी आहे ती तयार नाही आहेत, ती दालनं तयार केली जात आहेत आणि ज्यांची दालनं तयार आहेत ते पदभार घेताना दिसत आहेत। कॅमेरामन प्रवीणसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई। तर अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काम चालल्याचं आपण बघतोय। दरम्यान इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून। नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली, सोबतच येशू जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आला। पुण्यातील एमजी रस्त्यावर असलेली 114 वर्ष जुनी रॉयल बेकरी ख्रिसमस निमित्त प्लम केक काढण्यासाठी इथं गर्दी केली होती। इराणी कुटुंबातील युहानी इराणी हे स्वतः या बेकरीचे 4थ्या पिढीतील मालक असून स्वतः मालक आणि त्यांचे कुटुंबीय ख्रिसमस निमित्त स्पेशल प्लम केक बनवतात। विदेशातही भारतीयांना ख्रिसमस साजरा केलेला आहे। यूकेमधील वेगवेगळ्या ट्रेन टर्मिनल्सवर भारतीयांनी ख्रिसमस कॅरॉल्स गायलं। 100 पेक्षा जास्त संख्येने गायकांनी पारंपरिक कपडे घालून हा सण साजरा केला। नासाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी ख्रिसमसचे खास क्षण आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानावरनं शेअर केलेले आहेत। अवकाशामध्ये असूनही सणाचा उत्साह आणि पारंपरिक ख्रिसमस साजरा करण्याचा विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि जो उल्लेखनीय आहे। पुण्यातील शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। 3 दिवसांमध्ये तब्बल 15,000 पर्यटकांनी शनिवारवाड्याला भेट दिली, अशी माहिती शनिवारवाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी इथं पोहोचलेत। ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जातंय, त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक
पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि यासोबतच हॉटेल सुद्धा हाऊसफुल झाले. नाताळच्या सुट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालेलं आहे. देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात पोहोचलेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रत्नागिरीमध्ये नाताळ सुट्टीमध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिली आहे. गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असून परिसर फुलून गेलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यात पोहोचलेत. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी झाली. लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यामुळे भंडारा खोबरं विक्रीमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सलग सट्ट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या. त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर खुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या रांगा लावल्या. डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावामध्ये येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीच्या रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतलाय. आता बातमी आहे पंढरपुरातून. पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. यासाठी जवळपास 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे. यावेळेस भाविक शंकर आणि नरसिंगलू या 2 बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलेलं आहे. राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. शिर्डीत आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेमध्ये हा ठराव करण्यात आला. हिंदू धर्मियांना एकत्र आणण्यासाठी हा ठराव करण्यात आलाय. निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईमध्ये बॅनरबाजीवरनं मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढलेत. अनधिकृत बॅनर संदर्भात उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा मुंबई महापालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही असं म्हणत उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत. वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला जातोय. तर 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. नोकरीची सुवर्णसंधी रेल्वेमध्ये उपलब्ध झालेली 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी भारतीय रेल्वेने नोटिफिकेशन जारी केलेले. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातली अधिक माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने पुणे पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या 1006 बसेसमध्ये प्रत्येकी 3 कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याच्या निविदा प्रक्रियेचं काम आता सुरू झालं असून येत्या 2 महिन्यांमध्ये कॅमेरे बसवले जाणार आहेत. जे रुग्णालयामध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांवर आता प्रथमच रोबोटच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येईल. या शस्त्रक्रिया अधिक सहज आणि सुलभ पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रियेला सुरुवात होणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सिम्युलेटरचा वापर केला जातोय. अमरावतीमधील भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली. या मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आक्रमक झालेल्या नागरिकांनी भातकुली येथील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे अडवली आहे.
संभाजीनगरात उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे मुलीच्या वडिलांनी न्याय द्या असं म्हणत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलेलं आहे। वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या तेलवाहक मालगाडीतून तेल गळती होते। प्लॅटफॉर्म शेजारीच ही तेल वाहतूक करणारी मालगाडी उभी असल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। रेल्वे प्रशासनानं तेल गळती थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी आता प्रवाशांमधून होतीये। राज्य शासनाने शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलंय। आई बहिणींचा उल्लेख असलेल्या अश्लील शिव्यांवर पूर्णपणे बंदी घालणं आणि शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याच्या सूचना या पत्रामध्ये करण्यात आलेल्या आहेत। यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्क विभागाने 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचं स्टॅम्प बंधनकारक केलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतोय। मुद्रांक शुल्काच्या दंडाने नागरिक छोटी मोठी कामं करताना अधिक पैसे खर्च करावे लागतात। त्यामुळे 100 रुपयांचा स्टॅम्प पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करतायत। मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवामध्ये नायलॉन मांजाचा वापर होतोय। यावेळेस अहिल्यानगरामध्ये 15 दिवस 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। यावेळेस सर्व पतंग विक्रेत्यांना नोटीस बजावल्या असून नायलॉन मांजा विक्री केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। धुळ्याच्या साक्रीमध्ये 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केंद्रस्तरीय आदिवासी एकता संमेलन आयोजित करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर 5 राज्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा आढावा घेतला। आता बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भात। आवक वाढल्याने अमरावतीच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेत। सध्या फुलकोबीला 8 रुपये, वांग्याला 10 रुपये तर टोमॅटोला अवघा 20 रुपये प्रति किलो इतका भाव मिळतोय। सर्वच भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत आणि त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। आजचे जसे फुलगोबी 10 रुपये किलो, 5 ते 10 रुपये किलो, पत्तागोबी 5-10 रुपये किलो, टमाटे 10-15 रुपये किलो, सगळ्या मालाची आवक वाढलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही आहे। सर्व जास्त आवक वाढल्यामुळे इथे दर एकदम घसरलेले आहे। तर भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कोसळल्याचे चित्र सध्या बघायला मिळतं। यानंतर राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत 36च्या माध्यमातून। भविष्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये धावणार असल्याचा निर्धार माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी व्यक्त केलाय। विनोद कांबळींवर भिवंडीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विनोद कांबळी यांना 5 लाखांची आर्थिक मदत दिली आहे। पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला किरकोळ कारणावरून आपापसामध्ये शिवीगाळ भांडणं करून एकमेकांना दगडाने मारहाण करण्यात आली। या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। हत्या करण्याआधी त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी नराधम विशाल गवळी आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीलाही बेड्या ठोकल्या असून 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावली आहे। चिमुरडीची हत्या केल्यानंतर आरोपी विशाल गवळी दारू घ्यायला दुकानात गेला होता। त्यावेळीचे सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेले। हत्या केली त्यावेळेस या गवळीची दाढी होती, मात्र आपण सापडू नये यासाठी आरोपीने दाढी कापण्याची युक्ती केली। मात्र दाढी करतानाच पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला सलूनमधून अटक केली आहे। कोपरखैरण्यामधील एका चर्चमध्ये आग लागली होती। नाताळनिमित्त कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज आणि लाईटची वायर आणि बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्याने मोठं नुकसान झालेले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। खोपोलीत टँकरनं पेट घेतल्याची घटना घडली। टँकरमधील ज्वालाग्रही रसायन पेट घेतल्याचं सर्वत्र आग पसरली होती। या आगीमध्ये पार्किंग केलेली एक कारही जळून खाक झाली। पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्याची घबराट निर्माण झाली होती। दरम्यान फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने पेट घेतला। डहाणूतील चारोटी टोल नाक्यावर बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या ट्रकचा शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक अंदाज आहे। आगीमध्ये ट्रकचा पुढील भाग जळून खाक झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही।
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली आणि आता या प्रकरणी श्रीकांत शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कल्याणमध्ये ही घटना घडली. कल्याण पूर्वेला एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आली. दरम्यान हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. विशाल गवळी या नराधमानं हा संपूर्ण प्रकार केला आणि त्यासाठी त्याला मदत केली होती. त्याच्या तिसऱ्या पत्नीनं या मुलीचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला मदत केली होती आणि आता या संपूर्ण प्रकरणी या अल्पवयीन मुलीच्या पालकांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतलेली आहे. पीडित कुटुंबियांची श्रीकांत शिंदे यांनी भेट घेऊन आरोपीला फाशी देण्याचा प्रयत्न करू, फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय. आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई, ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई, त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल. कल्याणमध्ये अनेकांनी दाखल आहेत आणि दरवेळेस तो सुटून येतो आणि अशा प्रकारचा मी आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता, मेंटल इलनेस त्याला वगैरे काहीतरी सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे. एवढंच मी सांगू शकतो की तर कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल गवळीची आधीची पापा आता समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला या आधी सुद्धा 1 ऑगस्ट 2023 मध्ये अटक झाली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केलेली आहे. तर विशाल गवळी याच्यावर आधी सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आधी सुद्धा 1 ऑगस्ट 2023 रोजीची अटक आपण बघतोय. 1 ऑगस्ट 2023 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता आणि यामुळे त्याला अटक करण्यात आली होती आणि आता तर त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केलेली आहे. तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण तुमच्या मोबाईलमधलं व्हॉट्सॲप आता बंद होणार आहे. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. तुमच्या मोबाईलमधून व्हॉट्सअप आता बंद होणार. नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही. व्हॉट्सअप बंद होणार असे मेसेज व्हायरल होत आहे. हे बघा, 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होणार आणि खाली मोबाईल कंपन्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअप बंद झालं तर आता चॅटिंग कसं करायचं? खरंच व्हॉट्सअप बंद होणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तुमच्या फोनवर व्हॉट्सअप बंद होणार. स्मार्टफोन मधून व्हॉट्सअप हद्दपार होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा म्हणजे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी धक्का देणार आहे. मात्र हा दावा खरा आहे का? या दाव्यात कितपत तथ्य आहे याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय ते देखील पाहूया. लाखो अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप काम करणं बंद करेल. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉइड फोनसाठी सपोर्ट देणं बंद करेल. या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी खरी माहिती मेटा कंपनी देऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी मेटा कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. अँड्रॉइड किटकॅट व्हर्जनच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअप सपोर्ट बंद होईल. 1 जानेवारी 2025 नंतर या मोबाईलवर व्हॉट्सअप चालणार नाही. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल आणि सिस्टम अपडेट न केल्यास नवीन मोबाईल घ्यावा लागेल. सर्वच मोबाईलमध्ये व्हॉट्सअप बंद होणार नाही. मात्र काही मोबाईल कंपन्या आहेत त्यावर 1 जानेवारी पासून व्हॉट्सअप बंद होईल. मात्र ते मोबाईल कोणते आहेत ते देखील पाहूयात. सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, गॅलेक्सी S3, गॅलेक्सी नोट 2,
गॅलेक्सी X3, मोटो G, मोटो रेस AUD, मोटो E2014, LG ऑप्टिमस G, नेक्सस 4, G2 मिनी, L90, सोनी Xperia Z, Xperia SP, Xperia T आणि Xperia V. त्यामुळे या कंपनीचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर सिस्टम अपडेट करून घ्या, नाहीतर व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घ्यावा लागेल. व्हॉट्सअपचे नवीन फीचर वापरण्यासाठी ॲप अपडेट करत राहणं महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत किटकॅट व्हर्जन असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप 1 जानेवारीपासून बंद होणार हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.